ठीक आहे, तर आता राजवर राज पाहू. आणखीन काय? आदित्य थोडा मजाक करून माहोल हलका करतो, तर सियासोबत सगळे थोडे हसतात. राज, तू खूप करत आहेस आता. प्रिया आपल्या जागी अगदी योग्य आहे. तिला पूर्ण हक्क आहे हे जाणून घेण्याचा की किंजल कोण आहे. का सांगत नाहीस तिला? कॅबिनमध्ये बसलेला हर्ष राजला म्हणाला. आता तू पण सुरू होऊ नकोस. तुला नीट माहीत आहे की मी तिला किंजलबद्दल का सांगत नाहीये. तू काय इच्छितोयस की तिने जी विनंती माझ्याकडे केली होती ती मी तोडून टाकू? हर्षवर चिडत राज म्हणाला. हो, मला कळतंय की तिने जे वचन तुझ्याकडून घेतलंय ते तोडणं बरोबर नाही. पण मी सांगतो, जर हे वचन तू प्रिया आणि तुझ्या नात्यासाठी तोडलंस तर त्यापेक्षा जास्त आनंद तिच्या आयुष्यात काहीच नसेल. हर्ष पुढे म्हणाला. जे घडलं ते घडायला नको होतं. फार चुकीचं झालं, अगदी फार चुकीचं. त्यावेळेस जे घडलं त्यात ती स्वतःला बदलू पाहत होती आणि तुलाही बदलू पाहत होती. पण तिला काय माहीत होतं की जे घडेल ते तुम्हा दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे बदलून टाकेल. मला नीट ठाऊक आहे राज, तुझ्यावर तुझ्या आजोबांपेक्षा जास्त किंजलशी निगडीत गोष्ट मनावर आहे. पण तुला ठाऊक आहे की या गोष्टीशी प्रियाचा काही संबंध नाही, दूरचा नाही. ती तुला खूप प्रेम करते रे. इतक्या वाईट पद्धतीने तिचं मन तोडू नकोस. ती तुला आणि किंजलला घेऊन जी गोष्ट डोक्यात आणते ती आणणं तिच्या दृष्टीने योग्य आहे, जरी ती गोष्ट खऱ्या अर्थाने योग्य नसली तरी. काय प्रेम लावलंस? खरंच प्रेम करत असती तर अशी सोडून गेली असती का? तिला माझा राग ठाऊक नाही का? रागात म्हणून टाकलं की मला सोडून दे, तर खरंच सोडून देईल? चिडून राज म्हणाला. म्हणजे गोष्ट ही आहे की फक्त तीच तुझ्यावर प्रेम करते, तू करत नाहीस ना? करतो. खूप प्रेम करतो तिच्यावर, एवढं की राहवत नाही. यापुढची शब्द राजने थांबवली, कारण तो रागात बोलून गेला, जे आजवर त्याने कधीच म्हटले नव्हते. जेवढं बोललास तेवढं झालं, तर गोष्ट पूर्ण कर ना, हर्ष हसत म्हणाला. काम कर आपलं, असं म्हणत राज तिथून निघून गेला. बाहेर आला तर त्याने एका कपलला स्वतःच्या हॉटेल रूमच्या लिफ्टमध्ये जाताना पाहिलं. त्या कपलला आणि त्या लिफ्टला पाहून त्याला आपली सुहागरात झाल्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा प्रसंग आठवला. जेव्हा प्रिया लिफ्टमध्ये अडकली होती आणि जेव्हा ती बाहेर आली होती तेव्हा राजने तिला घट्ट मिठी मारली होती. हे सगळं आठवताच त्याला प्रियाची कमतरता खूप जास्त जाणवू लागली आणि त्याचा रागाने भरलेला चेहरा पूर्णपणे उतरला. तो खूप उदास झाला. दुसऱ्या बाजूला प्रिया आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत होती. आई, जर मुलगी चांगली असेल तर रमण दादाला तिच्याशी लग्न का करायचं नाही? आता तर माझं लग्नही झालंय, मग आता काय अडचण आहे? माहीत नाही ग माझ्या गोड मुली, तूच आपल्या दादाला विचार आणि तूच त्याला समजावून सांग. तू इथून गेल्यापासून मी खूप एकटी पडले. आता वाटतं तुझ्या दादाचं लग्न लावून टाकावं, म्हणजे माझ्याशी बोलायला सून येईल. मग आम्ही दोघी सासू सुनाची पण तुमच्या सासू सुनासारखी जोडी बनवू. प्रियाची आई गाजराच्या हलव्याचा एक चमचा प्रियाच्या तोंडात घालत हसत म्हणाली. राहू दे आई, माझ्यासारखी सासू तर कोणाचीच नाही. आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही, प्रिया हसत म्हणाली. थोड्या वेळासाठी ती आपलं दुःख विसरली होती. लंच टाईमला रमण जेवण न करता प्रीतीने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंकडे पाहत होता. बहुधा तिच्या एखाद्या मेल फ्रेंडचा वाढदिवस होता आणि ते सगळे मिळून सेलिब्रेट करत होते, अजून 2-4 मित्रमैत्रिणींसह. यात रमणला काही त्रास झाला नाही. उलट प्रीती आनंदात दिसत असल्यामुळे तोही हसत होता. पण जेव्हा त्याने त्या मुलाच्या प्रोफाईलवर एक फोटो पाहिला ज्यात वाढदिवसाच्या मुलाने प्रीतीच्या नाकावर केक लावला होता आणि प्रीती व तो मुलगा दोघे मिळून अशा प्रकारे हसत होते, तेव्हा तो फोटो खूप गोड वाटला. फोटोसोबत खाली काही कमेंट्सही होत्या. त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत काही लोकांनी नाईस, अमेझिंग कपल असंही लिहिलं होतं. हे पाहून रमणचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. छातीत आणि पोटात एक विचित्रशी हलचल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला आणि आपले केस व चेहऱ्यावर हात फिरवू लागला. हे बरोबर नाहीये ना मी तिच्याशी लग्नाला तयार आहे आणि जेव्हा ती पुढे जात आहे तेव्हा मला त्रास होतोय. किती स्वार्थी होत आहे ना मी. ना तिला स्वीकारतोय, ना तिला कुणा दुसऱ्याची होताना पाहू शकतोय. नाही, मला असा स्वार्थी व्हायचं नाही. तिच्या आयुष्यात मी दखल देणार नाही, काही झालं तरी. रमणने मनाशीच असं म्हणून फोन बाजूला ठेवला आणि जेवायला लागला. पण खाण्यात त्याचं मन रमेना, म्हणून त्याने जेवण अधुरच सोडून दिलं.
राज, मी निघतोय, मला निधीला घेऊन बाहेर जायचं आहे, हर्षने राजला सांगितलं. ठीक आहे, राज म्हणाला. तू एवढा उदास का आहेस? हर्षने विचारलं. डोळे जास्त काम करतायत का तुझे? काही बडबड करू नकोस, राज दुसरीकडे पाहत म्हणाला. आपलं तोंड स्वतः आरशात बघ, मग कळेल. असो, मी निघतो. तुझ्यासाठी तर आज कोणी थांबलेलं नाही, पण माझ्यासाठी माझी निधी वाट पाहते. बाय, असं म्हणत हर्ष निघून गेला. जाताना मात्र त्याने मुद्दाम अशा शब्दांचा वापर केला की राजच्या मनाला चटका लागावा आणि त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव व्हावी. हर्ष निघून गेला, पण त्याच्या बोलण्याने राजचं मन खोलवर जखमी झालं. त्याचा चेहरा अगदी उतरून गेला. हे विचार करताच की हो, आज तर त्याची वाट पाहायला घरात कोणीच नाही. हा विचार करताच त्याचा चेहरा अधिकच उतरला. त्याने स्वतःला विचारातून बाहेर काढलं आणि लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तन्मयला फोन केला. ऐक ना राज, मी बायकोसोबत तिच्या माहेरी आलोय. इथे एक छोटीशी पूजा ठेवली आहे. मोकळा झाल्यावर बोलतो. ठीक आहे, तन्मयचं ऐकून राज म्हणाला आणि फोन ठेवला. तू इथे काय करतेस? पूजा तर खाली चालली आहे ना? तुमच्या आईने सांगितलं की मी इथे ही खोली बघावी. का? या खोलीत भिंतीच्या जागी गवत लावलंय का? नाही, भिंतीच आहेत. दिसतायत ना? काय दिसतंय? भिंत. आणि अजून काय दिसतंय? म्हणजे या खोलीत अजून काय दिसतंय? माहीत नाही. का? कारण मी तुम्हाला पाहायला आले होते. का? तू मला बघितलं नाहीस का? बघितलंय, पण नीट नाही. कधी नजर भरून पाहू शकले नाही. का बरं? लाज वाटायची. मग ती लाज आता कुठे गेली? आता तर आपला साखरपुडा झाला आहे ना. मग साखरपुडा झाला आहे तर लाज गेली? नाही, लाज तर अजून येते, पण तुम्हाला पाहण्यासाठी थोडी हिंमत आली. हिंमत आली म्हणजे? मी एलियन दिसतोय का? नाही, मी असं कधी म्हटलं? तूच तर म्हणालीस की मला पाहण्यासाठी आता तुझ्यात हिंमत आली. सॉरी, पण माझा तो अर्थ तसा नव्हता. त्याचा काही अर्थ असो, आता ही खोली नीट बघायची का? की पूजासाठी खाली जायचं? नाही पाहायची, निघू आता. 1 मिनिट थांब. हो, कशी वाटली? काय? खोली खूप छान आहे. आणि ज्याला हिंमत करून बघायला आली होती तो? काय? काही नाही, चल खाली जाऊया. गेल्या आठवणींना उजाळा देत राजच्या ओठांवर हसू फुटले. डोळ्यांसमोर प्रिया नसतानाही ती होती. प्रियाला त्याच्या बोलण्याने राज लग्नापूर्वीचं परेशान करत होता आणि त्याची भोळी राणी हे समजूनही घेऊ शकत नव्हती. राजचं हसू पुन्हा गायब झालं आणि स्वतःवरच भर देत त्याने आपले सर्व विचार दुर्लक्षित केले. रात्री 9:30च्या दरम्यान तो घरी गेला. तेव्हा सर्वजण जेवण करत होते, पण त्याला पाहूनही कोणी त्याच्याशी बोलले नाही किंवा जेवायला विचारले नाही. तो शांतपणे आपल्या खोलीत गेला. खोलीत आल्यावर तो बाल्कनीत गेला. मग तो आपल्या भोळ्या राणीला आठवत होता की ती रात्री 12पर्यंतही त्याच्यासाठी जेवणाची वाट बघायची. राजला प्रिया आल्यावर कधीही जेवायला एकटं राहावे लागले नव्हते. जरी दोघांनी काही कारणाने एकत्र जेवण केले नसले तरी दोघं जवळच राहत होते. काही वेळानंतर त्याने कपडे बदलले, टीव्ही सुरू केला आणि क्रिकेट पाहायला बसला. आई, मी राजला जेवण देऊन येऊ का? मी नुकतंच गीताला ओरडले आहे. आता तुला ओरडा खायचा आहे का? सांगितलं ना त्याला कुणीही जेवण देणार नाही. राजेश्वरी रागावले आणि सिया शांत झाली. आदित्यलाही कडक सूचना केली होती की सीतमकडे प्रियाबद्दल काही बोलू नये, पण या सगळ्यात ध्रुव राजच्या खोलीत पोहोचला होता. हॅलो हिरो, काय करतोस? मॅच पाहतोय. लिटल हिरो, जेवण केलं तू? असं म्हणत राज उभा राहिला आणि त्याच्याकडे येऊन त्याला कडेवर उचलून घेत म्हणाला. हो, पण तू का जेवण केलं नाही हिरो? कारण हिरोला अजून भूक नाही. राज त्याला घेऊन परत पलंगावर बसला. हिरो, आज तर मी खूप बोर झालो, ध्रुव उदास चेहऱ्याने म्हणाला. का? काय झालं? अरे, तुझी हिरोईन नाहीये ना, म्हणजे माझी मामी, म्हणून कंटाळा येतोय. ती तर माझ्यासोबत कार्टून बघायची, खेळण्यासोबत खेळायची. ती तुझ्यासोबत कार्टून बघायची आणि खेळण्यासोबतही खेळायची? राजने विचारलं. हो, म्हणून आज ती नाहीये तर कंटाळा येतोय. ती तर माझ्यासोबत कार्टून काढायची, रंग भरायची आणि चिमणी उडाली, कावळा उडाला असं खेळही शिकवायची. ध्रुव मासूमपणे राजला त्याच्या भोळ्या राणीच्या कर्तृत्वांबद्दल सांगत राहिला. मग मला मुलं कशाला हवी?
24 वर्षांची मुलगी तर माझ्याकडे आहे. राज मनातच प्रियाच्या हरकतींवर हसत म्हणाला. हिरोईन कधी येणार हिरो? ध्रुवने विचारले. काही दिवसात येईल, राज म्हणाला. पण मोठी आजी तर म्हणत होती की ती कधीच येणार नाही, ध्रुव म्हणाला. लिटल हिरो, तुझी मोठी आजी म्हणजे राजेश्वरी कपूर आहे आणि तुझा हिरो म्हणजे राज कपूर. तर हिरोईन तर हिरो जवळच राहील. आणि हे होण्यापासून तुझी आजीच काय, आजीची आजीही काही करू शकत नाही, राजने ध्रुवला समजावलं. मग तुम्ही हिरोईनला घेऊन येणार का? हो, कधी माहीत नाही. हिरो, खूप उशीर झालाय, झोप जा आता, राज हलकं रागवत म्हणाला. मग ध्रुव राजजवळच त्याच्या पलंगावरच झोपला. राजने फोन करून सियाला ही माहिती दिली की ध्रुव त्याच्यासोबतच झोपणार आहे. बराच वेळ नंतरही जेव्हा राजला झोप येत नव्हती, त्याने प्रियाला एक मेसेज केला. तुझ्या आईबाबांच्या घरी जायचं होतं तर सांगितलं असतंस, मला राग दाखवण्याचा बहाणा का शोधला? मेसेज पाठविल्यानंतर राज तिच्या उत्तराची वाट पाहत राहिला, पण उत्तर आलं नाही कारण प्रिया रमणच्या खोलीत त्याच्याबरोबर मस्ती करत होती आणि तिचा फोन स्वतःच्या खोलीत होता. बराच वेळ उत्तर न आल्यानंतर राज विचार करत बाल्कनीत चक्रा मारू लागला. प्रिया माझ्यासारखी बेचैन नाहीये का कॉल किंवा मेसेजसाठी? राज वारंवार फोन पाहत होता, फक्त प्रियाच्या एका उत्तराची अपेक्षा करत. पण दुसऱ्या बाजूला प्रिया रमणशी त्याच्या लग्नाबद्दल बोलत होती. दादा, आधी तुम्ही म्हणालात की माझं लग्न होईल, मग तुम्ही लग्न कराल, आता तुम्ही लग्नासाठी नकार देत आहात असं का? प्रियाने विचारलं. माझ्या मनात लग्न करण्याची इच्छा नाही आणि तू हे काय बोलत बसलीस? तू खूप दिवसानंतर आलीस, चल लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि तुझी आवडती आईस्क्रीमही खाऊया. नाही दादा, तुम्ही अशा प्रकारे बोलून टाळू शकत नाही. आई वडिलांनी दाखवलेली मुलगी आवडली नाही हे समजतं, पण लग्नासाठी नकार देणे हे मला काही समजत नाहीये. प्रिया, दुसरं काहीतरी बोलूया ना. दादा, तुम्हाला कुणी दुसरी आवडते का? प्रियाने अखेर आपल्या मनात आलेला प्रश्न विचारला. प्रियाने हा प्रश्न विचारताच रमण शांत झाला. आतल्या मनात तर प्रीतीस रमलेली होती. काय झालं? प्रियाने हळूच विचारले. काही नाही. आणि तू हे काय विचारतेस माझ्याकडून? इथे आमच्यासोबत वेळ घालवायला आलेस की प्रश्नोत्तर करायला? रमणने हसत या विषयाला टाळण्याचा प्रयत्न केला. माहीत नाही दादा, पण मला असं का वाटतंय की तुम्ही ठीक नाही, काहीतरी मनात ठेवलंय जे तुम्ही सांगत नाहीये. अरे माझी भोळी बहीण, इतकी चिंता करू नकोस. खरं सांगायचं तर काही नाही. तू जास्त विचार करतेस. आणि हो, मी लग्न करेन, कारण जोपर्यंत तू माझ्या लग्नात आनंदाने नाचणार नाहीस, मला कसं आनंद होईल? पण मला थोडा वेळ हवा आहे. जेव्हा एखादी मुलगी आवडेल तेव्हा लग्नासाठी होकार देईन. खरं ना? तर मी आईला सांगते, प्रिया निरागसपणे बोलली. हो हो, सांग बरं. रमण तिच्या निरागसपणाला आणि आतुरतेला पाहून हसला. ठीक आहे, एवढंच सांगून प्रिया तिथे थांबली नाही. अरे सांभाळून, माझ्या लग्नाच्या चक्करमध्ये कुठे धडपडून पडू नकोस, रमण हसून म्हणाला. पण प्रिया निघून गेल्यानंतर त्याचं हसणं पूर्णपणे गायब झालं आणि त्याला दुःखाने वेढून घेतले. आईवडिलांशी बोलल्यानंतर जेव्हा प्रिया परत तिच्या खोलीत गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसूही दिसत नव्हते. आई वडील आणि भाऊ यांना स्वतःला आनंदी दाखवण्यासाठी ती खोटी हसू घेऊन फिरत होती. खोलीत येताच तिने सर्वप्रथम आपला फोन पाहिला आणि त्यात राजचं नाव पाहिलं. म्हणजे त्याने काही मेसेज केला होता हे पाहून यावेळी खऱ्या हसण्याचं हसू तिच्या ओठांवर आले आणि लवकरच ती मेसेज वाचू लागली. पण मेसेज वाचताच सर्व आनंदच हरवून गेला. राजचं असं लिहिणं की प्रियाला स्वतःच्या माहेरी जायचं होतं हे ऐकून प्रियाला खूप दुःख झालं. तिने आपला फोन एका बाजूला ठेवला आणि पलंगावर झोपली. नेहमीप्रमाणेच पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राज कधीच तिच्या अपेक्षांवर खरा उतरला नव्हता, पण तिच्या अपेक्षांपेक्षा उलट जे काही करत असे त्यातही प्रिया आनंदी, ठीकठाक, सहज असायची. पण यावेळी किंजल, जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही राजने रागात समर आणि प्रियाच्या बाबतीत बोललं होतं ती गोष्ट तिच्या डोक्यातून जातच नव्हती. प्रियाला संयम राहिला नाही. तिने आपले ओठ उशांवर दाबून रडायला सुरुवात केली. इतकी असहाय्य आणि मजबूर झाली होती की म्हणायला खूप काही होतं तिच्याकडे, पण ती हवे असूनही कोणाला काही सांगू शकत नव्हती. घरात आई वडील भाऊ यांच्यासमोर होती तरीही मनाचा प्रवाह व्यक्त करू शकत नव्हती. म्हणूनच तिने आपल्या खुशीचा आधार घेतला होता.
तिथेच राजने पाहिलं की मेसेज वाचल्यानंतरही प्रियाने उत्तर दिलं नाही, तर त्याने ठरवलं की आता तोही मेसेज पाठवणार नाही. पण थोड्या वेळाने बेचैनीने त्याची जिद्द हरवली आणि अखेरीस त्याने आपल्या भोळ्या राणीला फोन केला. जसंच फोनची रिंग वाजली, प्रियाने उशावरून आपला चेहरा वर केला आणि फोन हातात घेऊन पाहिलं तर लक्षात आलं की फोन कहरने केला होता. कारण त्या क्षणासाठी तो प्रियासाठी फक्त राजच नाही तर कहरच बनला होता. प्रियाने आपले अश्रू पुसले आणि फोन उचलला. दुःखही होतं राजच्या बोलण्याचं, वाईटही वाटलं, पण राजची आवाज ऐकण्याची तीव्र इच्छा तिच्या कानांनाही होती. तिने फोन उचलला पण काही बोलली नाही. समोरून राजही बोलत नव्हता. पण शेवटी हार तर राजचीच झाली, तरी त्याने अकड सोडली नाही. फोन बोलण्यासाठी असतो माहीत आहे, तर मग का गप्प होतीस? तुम्ही तर गप्प होतास. मला वाटलं तू काही बोलशील. मला वाटलं तुम्ही काही बोलशाल. तर हट्ट पूर्ण झाला का? कसला हट्ट? माझ्याकडून मेसेज करून घेण्याचा, माझ्याकडून बोलून घेण्याचा. तुम्ही चुकीचा विचार करताय. तर मग बरोबर काय आहे? राज पलंगावरून उभा राहून गॅलरीत चालत चालत म्हणाला. माहीत नाही, प्रिया हळूच म्हणाली. मेसेज पाहुणे उत्तर दिलं नाही तर हा हट्टच झाला ना, की तू माझ्याकडून कॉल करून बोलू इच्छित होतीस? राजने प्रियाला विचारलं, पण शांतपणे. अशी काही गोष्ट नव्हती. तर मग उत्तर का दिलं नाही? कारण तुम्हाला चुकीचा भास झाला की मला माहेरी जायचं होतं. यात चुकीचा भास असण्याची काय गोष्ट आहे? त्या दिवशी जेव्हा तुझे आई वडील आले होते तेव्हा तूच म्हणाली होतीस की तुला माहेरी जायचं आहे. तर तुम्ही त्या गोष्टीला या गोष्टीशी जोडत आहात. तर कोणत्या गोष्टीला जोडू? काही नाही, तुम्ही झोपा आता, तुम्ही थकले असाल. प्रिया उदास होऊन बोलली. हे ऐकून राज गप्प झाला. समोरून काही उत्तर न मिळाल्याने प्रिया आणखी हताश झाली. ठीक आहे, मी फोन ठेवते. का गेली तू तिकडे? राजने झटकन विचारलं. कारण त्याला प्रियाशी बोलायचं होतं. कारण तुम्ही म्हणालात की मी तुम्हाला सोडून जावं. तर ते मी मनापासून म्हणालो होतो का? समजले नाही का तुला? तेव्हा मी रागात होतो. रागात असतानाच माणूस खरं बोलतो. प्रिया हळूच म्हणाली. हे ज्ञान तुला कोणी दिलं? ऐकलंय बऱ्याच लोकांच्या तोंडून. म्हणजे जी गोष्ट इतरांकडून ऐकशील ती आपल्यामध्ये आणशील. तुम्ही तर आपल्यामध्ये इतरांना आणलंत. आता हा प्रश्न विचारताना प्रियाचं रडूही सुटत होतं. कोणाला मी आपल्यामध्ये आणलं? थोडं सांग ना, राज थोड्या रागात म्हणाला. तुम्ही त्या दिवशी असं का म्हटलं की समरजी आणि माझ्यावर तुम्ही शंका ठेवली नाही? मी त्यांच्यासोबत हसत होते. ते मी रागात म्हटलं होतं. बाकी तुझ्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे, राज अकडत म्हणाला. पण या अकडीतही प्रियासाठी त्याच्या मनातील विश्वास स्पष्ट होता. पण मला वाईट वाटलं ना की तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोललात, प्रिया रडत म्हणाली. मलाही वाईट वाटलं की मी फक्त तुझ्याशी नॉर्मली बोलू इच्छित होतो आणि तू गोष्ट अधुरी सोडून असं बाथरूममधून बाहेर आलीस. जयपूरहून आलो तेव्हापासून पाहतोय ना माझ्यासोबत नीट बोलते आहे, ना माझ्यासोबत जेवण करत आहे. मी खोलीत असतो तर तू खाली असते. पलंगावर पण अंतर ठेवून झोपतेस. किती वेळ झाला हे ठाऊक आहे का तुला? जवळ येतेस माझ्या? प्रेम करायला दिलंय का तुम्हाला? राज रागावून म्हणाला. पण ही रागाचीच व्यक्ती नव्हती. ती त्याची भावना होती जी तो रडून नव्हे तर राग दाखवून व्यक्त करत होता. आणि उलट प्रिया रडायची. तुमच्यासाठी तर मी जबाबदारी आहे ना, मग तरी माझ्या इकडे येण्याने तुम्हाला त्रास का होतो आहे? प्रिया रडत म्हणाली. इतकं काही सांगितलं तरी तू फक्त माझ्यासाठी जबाबदारी आहे का? तर मी तुमच्यासाठी काय आहे? जे आहे ते मला ठाऊक आहे. मला सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. मी सगळ्यांना सांगण्यासाठी नाही, मी माझी गोष्ट करते. आता तू हट्ट करते. नाही करत नाही, परत ये. किंजल कोण आहे? प्रिया म्हणाली. माझी मैत्रीण. काय अशी गोष्ट आहे जे तुमचे मित्र मला सांगण्यासाठी बोलत होते? प्रिया म्हणाली. प्रिया हा आता हट्टच आहे. आता हे जास्त होतंय. तुमच्यासाठी किंजल माझ्यापेक्षा महत्त्वाची आहे ना? तूही महत्त्वाची आहे, म्हणजे ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, प्रिया म्हणाली. प्रिया, राज तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही? प्रिया रडत म्हणाली आणि फोन ठेवून दिला.
प्रिया प्रिया यार मी वेडा होईन, तू का असं केलं किंजल? आधी स्वतःला दुखावलं, मग मला दुखावलं आणि जाताना पण अशी शपथ देऊन गेली जी तुझ्या मृत्यूच्या नंतरही तोडू शकत नाही. राज रागावून आकाशाकडे पाहत म्हणाला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.